नमस्ते सर्वांना. आज आपण यू-पी-एस-सीची जी मेमध्ये एक्झाम आहे ना, त्याच्यासाठी आपल्याला 4 महिने बाकी राहिलेले, 4 मंथ रिमेनिंग राहिलेले. तर आपली त्याच्यासाठी काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, याबद्दल चर्चा करणार आहोत. जर तुम्ही ह्या क्षणाला ना मेन्सचा सिलेबस मेन्सचा प्रिलिमसाठी जर प्रॉपर फोकस करत नसाल आणि मेन्सचा सिलेबस काही टॉपिक राहिलेले असेल, ते कव्हर करत असाल ना, सो तुम्ही ह्या क्षणाला थांबवा. कारण की का माहिती आहे का, आता ह्या महिन्यामध्ये नोटिफिकेशन येईल. अनफॉर्च्युनेटली थोडं डिले झालेला आहे, पण नोटिफिकेशन येईल, त्याच्यानंतर फॉर्म भरणं होईल आणि 4 महिने बाकी आहे. या 4 महिन्यामध्ये आपली काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, त्याबद्दल डिटेल चर्चा करणार आहोत. त्या डिटेल चर्चामध्ये काय माहिती आहे का, आता इथून पुढे या 4 महिन्यामध्ये आपल्याला नाही का कंप्लीट ओळखायचं आपल्याला फोकस कुठं करायचं आहे, कुठं नाही करायचं आहे. त्यामागे रिझन काय? आता जनरल स्टडीजच्या बाबतीत जर बोलायचं जर म्हटलं, तर जी-एसमध्ये स्कोरिंग कार्ड कुठे आहे? आता 100 क्वेशन पडणार आहे ना आणि सेकंड पेपर जो आहे सी-सॅटचा सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट. त्याला पण तुम्ही इग्नोर करू नका. कारण की भरपूर सारे अशी मुलं आहेत, की ज्यांचा जी-एसमध्ये सर्वात तगडे मार्क येतात. परंतु सी-सॅटमध्ये मार्क्सच येत नाही राहिले. त्यामुळे सी-सॅटला आहे ना इग्नोर अजिबात करू नका. डेली आहे ना त्याच्याबरोबर सुद्धा मेहनत करणं चालू ठेवा. कॉम्प्रिहेन्शन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. रिझनिंगवर थोडी मेहनत घ्या. मॅथेमॅटिक्सचे काही टॉपिक आहे त्याच्यावर थोडं जास्त भर द्या. म्हणजे जेणेकरून तुमची ॲक्युरसी वाढेल आणि 27च्या पुढे चांगले क्वेशन सॉल्व्ह करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. परंतु ह्या क्षणाला सी-सॅट पास होणं खूप डिफिकल्ट झालेलं आहे. महाराष्ट्रातील, देशातील अनेक मुलांना. कारण की त्याच्यामुळे काय झालं रिझल्टच येत नाही राहिले मेन्ससाठीचे पण. सो त्याकरता त्याच्यावर पण फोकस करायचा. त्याबरोबर जी-एस जो काय जनरल स्टडीज त्याचा जो सिलेबस आहे ना, तो कसा 4 महिन्यात कव्हर करायचा आहे. त्यामध्ये काय माहिती आहे पॉलिटी नावाचा एक कंपोनंट आला. त्याच्यानंतर हिस्ट्री नावाचा एक कंपोनंट आला. जिओग्राफी नावाचा कंपोनंट आला. याच्यावर चांगल्या पद्धतीनं भर द्यावा. एन्व्हायर्नमेंट, बायोडायव्हर्सिटी, इकोसिस्टम आलं. याच्यावर चांगला भर द्या. आता याच्यामध्ये प्रिपरेशन करताना काय करायचं माहिती आहे का? तुम्ही प्रिपरेशन करताना आता 4 महिने बाकी आहे. तर काय करायचं दिवसभराचा टाईम शेड्यूल आहे ना पूर्णपणे फिक्स करून घ्यायचा. फिक्स म्हणजे काय? मॉर्निंगची शिफ्ट आहे ना, काही ठराविक 2 तास आहे ना, 1-1.5 तास आहे. तुम्ही याला द्या, सी-सॅटला द्या, मॅथेमॅटिक्स, रिझनिंगला द्या. त्याच्यानंतर बाकीचा उरलेला वेळ जो मॉर्निंगचा भेटतो ना, की त्याच्यामध्ये जी-एसचे 2 सब्जेक्ट आहेत ते कव्हर करण्याचा प्रयत्न करा. आफ्टरनूनला काही सब्जेक्ट आफ्टरनूनला काही 1 सब्जेक्ट पिकअप करा. त्याच्यानंतर इव्हनिंगला काही 1 सब्जेक्ट पिकअप करा. म्हणजे काय करा, त्या झोनमध्ये, त्या टाईममध्ये ते सब्जेक्ट वाचायचंच आहे. त्याला रिवाईज पण करायचं आणि त्याच्या बेसिसवर टेस्ट सीरीज पण सॉल्व्ह करायची. उदाहरण सांगतो तुम्हाला मी. जिओग्राफीचा जर विचार केला ना, सकाळचा तुम्ही एक शेड्यूल ठरवलं. कशाचं? 2 अवरचं. जिओग्राफीवर मी आज इथून पुढे टाईम इन्व्हेस्टमेंट करणार आहे. आजपासून ते टिल मेपर्यंत. कळालं का? आणि त्याच्याबरोबर एन्व्हायर्नमेंटचा कंपोनंट सुद्धा त्याच्याशी जोडणार आहे. तर त्या 2 तासामध्ये काय करायचं माहिती आहे का? जे तुम्ही कन्सेप्च्युअलाइज वाचणार आहे ना, जसं एन-सी-आर-टी झालं, रेफरन्स बुक झालं, जे वाचणार आहे ना, त्याच्या बेसिसवर सेक्शनल टेस्ट सॉल्व्ह करायच्या. सेक्शनल टेस्ट असतात. म्हणजे जिओमॉर्फॉलॉजीच्या रिलेटेड सेक्शनल टेस्ट कोणती आहे? क्लायमॅटॉलॉजीच्या रिलेटेड सेक्शनल टेस्ट कोणती आहे? परत दुसरी जिओमॉर्फॉलॉजी, ओशिनॉलॉजीच्या रिलेटेड सेक्शनल टेस्ट कोणती आहे? हे टेस्ट सॉल्व्ह करायचे. हे सॉल्व्ह करताना तुम्हाला समजून येईल आपण कुठे चुकतोय, काय चुकतोय. आता फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हणजे काय माहिती आहे का? हीट बॅलन्सवर एखादा क्वेशन आला. हीट बॅलन्स कसं केला जातो आपल्या एन्व्हायर्नमेंटमध्ये. तर तुम्ही ते वाचल्यानंतर एखादा क्वेशन आला, तर त्याचा नाही का अर्थ अल्बेडो काय आहे? कळालं का? सर्वात जास्त हीट कोण शोषतं आणि त्याच्यानं रिफ्लेक्शन कसं होतं? म्हणजे या सगळ्या कन्सेप्ट जेव्हा समजून घेता, जेव्हा तुम्ही क्वेशन सॉल्व्ह करता ना, तेव्हा तुम्हाला इझिली क्वेशन सॉर्ट आउट होतो. आणि एक गोष्ट देखील तितकीच खरी आहे. जर क्वेशन सॉल्व्ह करताना जर तुम्हाला विचार करावा लागत असेल, डिफिकल्टी येत असेल, तर अजिबात घाबरायची गरज नाही. कारण की सेक्शनल टेस्टच्या मागे नाही का आन्सर की पण दिलेली असते. त्याचं एक डिटेल एक्सप्लेनेशन दिलेलं असतं. त्याचं थोडं एनालिसिस करायचं. आणि दुसरी गोष्ट सेक्शनल टेस्टमध्ये जर 100 क्वेशन असतील किंवा 15 क्वेशनची सेक्शनल टेस्ट असेल, त्याच्यात नर्व्हस व्हायचं नाही. जर मार्क्स 50च्या 50 चुकू द्या, काही प्रॉब्लेम नाही. ज्यावेळेस आपण चुकत असतो ना, मिस्टेक करत असतो ना, त्याच्यातनं शिकायचं असतं. पण एकदा शिकलो ना, परत ती मिस्टेक होऊ द्यायची नाही. सो ही एवढी गोष्ट माइंडमध्ये असली पाहिजे. एकदा जर मिस्टेक झाली ना, त्या मिस्टेकमधनं लर्न करायचं असतं. तेव्हा पुढे जायचं असतं. नाहीतर तुम्ही मिस्टेक झाली, त्याच्यात लर्नच करत नसले, तर काही उपयोग होत नाही. सो मिस्टेक झाली तर लर्न करायचं. सगळं चुकू द्या. पण त्याच्यानंतर फुल लेंथचे टेस्ट असतं ना, जे मेमध्ये ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा. तिथं चांगले मार्क्स घेण्याचा प्रयत्न करायचा. पण हां, तिथं देखील एक गोष्ट लक्षात ठेवायची. आपल्याला 100 क्वेशनमधले आपल्या ॲक्युरसी जर 50 क्वेशनच्या आसपास जात असेल ना, तरी नर्व्हस व्हायची गरज नाही. फक्त जे 50 जे वरचे जे काय असतात ना, जे कुठं चुकतायत ना, तिथं थोडं काम करायचं. तिथं चांगल्या पद्धतीने मेहनत करायचं. त्या क्वेशनचं प्रॉपर एनालिसिस करायचं. समजलं? अशा पद्धतीनं तुम्ही ना प्रिपरेशन केलं पाहिजे या 4 महिन्यामध्ये. आणि असे सेक्शनल टेस्ट पॉलिटी झालं, जिओग्राफी झालं, हिस्ट्री झालं, एन्व्हायर्नमेंट, बायोडायव्हर्सिटी, इकोसिस्टम झालं, इकॉनॉमिक्स झालं, या जी-एसच्या परत सायन्स एंड टेक्नॉलॉजी झालं. याच्यात सगळे कंपोनंटला तुम्ही बऱ्यापैकी हात लावू शकतात. अजून 4 महिने बाकी आहे, वेळ निघून गेलेली नाही. सो तुम्ही मेहनत घ्या रोज आणि प्रॉपर चालत राहा. जर तुम्ही असं चालत राहिलात ना 4 महिने, तर डेफिनिटली तुम्ही प्रिलिममध्ये चांगले स्कोर कार्ड घेऊ शकता. जो आता करंटला नाही का मागच्या 3-4 वर्षामध्ये स्कोर कार्ड म्हणजे जो कट ऑफ आहे ना, 90 टू 100च्या आसपासच जातोय. 80, 90, 100 त्याच्या पुढे जात नाही राहिला. कारण की त्याच्यामागे पेपरची डिफिकल्टी लेव्हल आहे. आपण त्या डिफिकल्टी लेव्हलनी त्याचे कट ऑफ तसं आलं. पण इथून पुढं
कट ऑफ कधी-कधी जास्त पण जाऊ शकतो. 100 प्लस जाऊ शकतो. त्याकरता आपली ॲक्युरसी आहे ना, आपण माइंडसेट असा करून गेला पाहिजे, नाही, नाही मी 120 प्लस मार्क घेतलेच पाहिजे. समजलं का? क्वेशन किती डिफिकल्ट काढू, क्वेशन पेपर किती डिफिकल्ट ठेवू, पण मी 120 प्लसच घेऊन येणार आहे. सो त्या दृष्टिकोनातून मेहनत ठेवा, छोट्या-छोट्या गोष्टींवर लक्ष ठेवा, थोडं काम राहा, पेशन्स ठेवा. कारण की सगळं काही गोष्टी माहिती आहे का, पेशन्स आणि पर्सिव्हरन्स, जिद्द आणि संयम आणि चिकाटी या 2 गोष्टींचा सगळ्यात जास्त खेळ आहे हा एक्झाममध्ये. तर ही चिकाटी असली पाहिजे, पेशन्स असला पाहिजे, पण चुकांमधनं अनुकरण करा. भरपूर सारे आता ह्यावेळेस कधी-कधी काय असतं, आपण सक्सेसच्या दिशेत असतो ना, भरपूर सारे अडी-अडचणी येत असतात. त्या अडी-अडचणींकडे थोडं इग्नोर करा. थोडं दुर्लक्ष करा, पण ध्येयावर फोकस करा. कारण ही वेळ निघून गेली तर पुन्हा येणार नाही. सो गॉड ब्लेस यू ऑल. ऑल द बेस्ट.